हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर चला, आज आपण पाहणार आहोत तांदळाची खिचडी. हे पहा, तुम्ही पाहू शकताय खूप साऱ्या पाण्यामध्ये छान असं वॉश करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मुगाची डाळ आणि मसुराची डाळ वापरलेली आहे. तर बघा, त्याला लागणारं साहित्य आहे इथे कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा. 2 ग्लास इथे तांदूळ वापरलेले आहेत आणि डाळीचं प्रमाण 2-3 चम्मच अशा टाईपमध्ये वापरलेलं आहे. तर बघा, इथे आपण खिचडी बनवणार आहोत पातेल्यामध्ये. हवं तर तुम्ही इथे कुकर पण वापरलं तरी चालणार आहे, पण मी इथे पातेल्यामध्येच करणार आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला मोहरी आणि जिरे छान असं आपल्याला तडतडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे, मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला आणि कांदा पण टाकून घ्यायचा आहे. फोडणी आपल्याला छान अशी कडक द्यायची आहे. या ठिकाणी मी खिचडीसाठी इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहेत. इंद्रायणी तांदूळ खास करून खिचडीसाठी जास्त करून वापरण्यात येतात, कारण इंद्रायणीला एक आपलाच एक चिकटपणा असतो आणि एक सुवासिक असे तांदूळ असतात ते. तर खिचडी खूप छान अशी बनते त्याची, त्यामुळे मी इथे इंद्रायणी वापरत आहे. तुमच्याकडे जो असेल ते तुम्ही इथे वापरू शकता, काही हरकत नाही. तर बघा, आपल्याला इथे छान असं परतून घ्यायचं आहे. आपला कांदा ब्राऊन झाला की हे पहा, आपण इथे खिचडी आणि ताकाची कढी हे 2 कॉम्बिनेशन असं पाहणार आहोत. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन खरंच खूप अप्रतिम असं असणार आहे. तर बघा, आपला कांदा छान असं परतून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि हळद पण टाकायची आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि जे तांदूळ आपण छान असे वॉश करून ठेवलेले आहेत ते आपल्याला यात ओतून द्यायचे आहे आणि छान असं मिक्स करायचे. तांदळाला ना, म्हणजे तांदूळच काय, डाळींना पण असं जास्त खराब वगैरे होऊ नये म्हणून त्याला पावडर वगैरे जास्त प्रमाणात लावलेली असते. त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या पाण्यामध्ये छान असं धुवून घ्यावं लागतं तांदूळ, डाळी. याची काळजी घ्यायची आपण आणि आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला परतत राहायचं आहे. खूप छान अशी लागते इंद्रायणी तांदळाची खिचडी. आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि ते पण छान असं आपल्याला परतून घ्यायचे, मिक्स करायचे छान असं. आणि याप्रमाणेच तांदळाच्या आपल्याला या ठिकाणी पाणी वापरायचं आहे. कमी पडलं तर तुम्ही पातेल्यावर एखादं ताट वगैरे ठेवून त्यामध्ये पाणी ओतून गरम झाल्यानंतर तुम्ही यामध्ये टाकू शकता, पाणी जर कमी पडत असेल तर. तर बघा, इथे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे. आणि छान असं उकळी आली की आपल्याला यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर कमी जास्त करू शकता. इथे थोडंसं जास्त टाकलं तर आणखीन छान लागणार आहे खिचडी. आजचा आपला हा मेनू खरंच खूप मस्त असणार आहे. तर बघा, आपला भात इथं रेडी आहे.
छान अशी खिचडी आपली रेडी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही किती छान असं चिकट आणि मऊ असं शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर याचबरोबर आपल्याला ताकाची कढी ही रेसिपी पण पाहायची आहे. तर बघा इथे आपल्याला ताकाच्या कढीसाठी मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये आपल्याला 2 छोटे छोटे अद्रकचे तुकडे घ्यायचे आणि 2 लसूण पाकळ्या आणि 5-6 हिरवी मिरची घ्यायची आहे आणि थोडंसं छोटा चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे यामध्ये आणि मिक्सर करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि हे दही ना घरीच लावलेलं होतं. तर म्हणलं चला आता याची आपण कढी बनवूया. तर बघा तुम्ही इथे आपल्याला यामध्ये 1 मोठा चमचा साखर टाकायची आहे म्हणजेच टीस्पून आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. छान असं आपल्याला रवी करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे खिचडी आणि ताकाची कढी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन एवढं मस्त आहे ना, जबरदस्त. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. तर बघा आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे रवीनी आणि दुसरीकडे आपल्याला कढई छान असं गरम करून आणि आपल्याला इथे तेलाचा वापर थोडासा कमीच करायचा आहे कढीसाठी, कारण कढीला जास्त तेलाची गरज नसते. आपल्याला मोहरी आणि जिरं छान असं तडतडून द्यायचं आहे. कढीला पण छान असे कडकच फोडणी लागणार आहे आपल्याला. जितकं कडक फोडणी बनवाल तुम्ही तितकं छान अशी कढी बनणार आहे आपली. कढी बरेच जण अनेक प्रकारे करतात, म्हणजे अनेक प्रकारे आपल्याला करता पण येते म्हणा. कोणी प्लेनच असं ताकालाच फोडणी देत असतं मोहरी आणि जिरं टाकून, कढीपत्ता टाकून वगैरे. आणि बरेच ठिकाणी असं पण कढी बनवली जाते की आपलं डाळीचं पीठ असतं ना त्याचा पण वापर करून कढी बनवली जाते. प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे बनवत असतात. तर बघा या ठिकाणी आपलं मोहरी जिरं छान असं तडतडल्यानंतर ना आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर ना आपल्याला जे सारण आपण बनवलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण हे सर्व जिन्नस कच्चेच आहेत. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे चपातीसोबत पण कढी खाल्ली तरी काही हरकत नाही. खिचडीसोबत तर अप्रतिमच अशी लागणार आहे, तोडगाच नाही त्याला. पण एक ऑप्शन म्हणून सांगते, भाकरी चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता, उत्तमच लागणार. तर बघा आता आपल्याला यामध्ये हिंग टाकायचे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे यावरनं आणि हळद पण टाकायची आहे. थोडंसं क्वांटिटी हळदीची थोडी जास्तच वापरायची कढीला, म्हणजे तुमच्या ताकाच्या प्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता इथे. आणि आता आपण जे ताक बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे ओतल्या आणि कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता इथे. आमच्या घरी मात्र आम्हाला अशा प्रकारेच लागते, थोडंसं घट्टसरच हवी असते आम्हाला. घरी पण इतकी आवडते ना, नेहमी बनवतो आम्ही. तर खिचडी आणि कढी आमच्याकडं हमखास असतेच. हे पहा छान असं त्यावरनं आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करायचे व्यवस्थित. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा इथे आता आपली ताकाची कढी पण रेडी आहे.
खिचडी पण रेडी आहे. तर ह्या दोन्हीचं पण कॉम्बिनेशन तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.